धाव काट्यांवरती दूर दूर चाले वाट असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा तुझ्या जन्माला लागली अशी अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा। खरं म्हणजे देव या संकल्पनेचा अर्थ मला राधानेच समजावला। बरं ते जाऊ दे देवाविवाचं, मला सांगा जेवायचं बघा ना तेवढं। जातेच ना थोड्या वेळात। लोकेश दादा तू मला फसवतोस, बहिणीला फसवतोस, सगळ्या घराला फसवतोस। मग त्याच्या आयुष्यातली राधाची जागा मी भरून काढेन, निदान तसा प्रयत्न तरी करेन। गुड, मी तुझ्या बरोबर आहे। मोहितचं आणि तुझं लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी, डोंट वरी। बरं मोहित कुठे आहे? त्याच्या खोलीत असेल, मी त्याला भेटून घेते। हो झालं आता माझ्या मनासारखं। चाल हो तुम्ही लवकर घरी, आणि वैद्यबुवा म्हणालेच आहे तुम्ही लवकरच बरे व्हाल। हे गोविंदा, हे गोविंदा, तू दिलेली मुदत आता संपली आहे, गुमान पैसे काढायचे। नाही हो, अजून पैशाची व्यवस्था नाही झाली। सावकारानं सांगा थोडी मुदत वाढवून दिली तर। नाही गोविंदा, आता नाही, मुदत संपली आहे। सांग सांग तुझी नात कुठे आहे, आता तिला उचलून घेऊन जातो। आणि ही धमकी समजायची नाही। हे पहा, पैसे हाच तुमचा प्रॉब्लेम आहे ना, मग थोडा वेळ थांबा, मीराला येऊ द्यात, मी स्वतः देईन तुमचे पैसे। तुझ्यावर कोण विश्वास ठेवील रे? हवं तर लिहून देतो। ठीक आहे ठीक आहे, पैसे मिळाले नाही तर सगळ्यांना घराच्या बाहेर काढू। तेव्हा तूच आता काय तो मार्ग दाखव रे। किती दिवसांनी भेटलायस आज? घरी इतके प्रॉब्लेम्स आहेत ना, बाहेर पडायलाच जमलं नाही मला। माझा फोन सुद्धा साधा उचलत नव्हतास। अगं सतत कोण ना कोणतरी बरोबर असायचं, आणि फोन घेऊन काय बोलणार होतं ग मी? तेच ना, कुठे आहेस, कधी येणार आहेस, घरी कधी येतोयस, पैसे कधी पाठवणार आहेस, तेच ना। बरं बाबा, आता आलायस ना, मग कशाला चिडतोस? एकतर तू माझ्या वाट्याला फार कमी येतोस, आणि त्यातून मग तू असं रुसून बसतोस। जाऊ देत ना आता, हस ना, हसणार आहे। ए बघ आता, नाही तर मी अभिनय सुरू करीन ना।
तेवढा मात्र करू नकोस. लोकेश दादा काय आहे सगळं? काय पाहतोय मी? स्वप्न तर नाही नाही. लोकेश दादा तू मला फसवतोस, बहिणीला फसवतोस, सगळ्या घराला फसवतोस. दादा या गोष्टीचा तुला जाब द्यावाच लागेल. बरं मला सांग, कसा आहेस तू? आणि काय रे, किती काळजी आहे तुझ्या चेहऱ्यावर? काय झालंय? घरी सगळं ठीक आहे ना? काय सांगू दिव्या तुला. अगं घरी संकटांची मालिकाच जणू चालू झाली. पहिल्यांदा राधा त्या ऍक्सिडेंट मध्ये गेली. तिचा त्या ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला हे सत्य आहे, पण मोहित मात्र ते स्वीकारायला तयार नाहीये. त्याला अजूनही वाटते की राधा जिवंतच आहे आणि ती कुठल्याही परिस्थितीत त्याला परत भेटणारच आहे. कोण समजावणार त्या वेड्या मुलाला? देव जाणे. सगळे सांगून थकले, पण अजूनही तो त्या राधाच्या भ्रमातून बाहेर पडत नाहीये. आणि त्याच्या दुःखाचं सावट सगळ्या घरावर पसरलंय. हे कमी की काय म्हणून विक्रमदादा गायब झाले. विक्रमदादांचा पत्ता नाहीये आणि त्यामुळे पौर्णिमा वहिनी कायम उदास असतात. राधा राहिले दादासाहेब आणि आई. स्वतःला सांभाळता सांभाळता अख्ख्या घराला सांभाळायचा प्रयत्न करतायत ते. आणि शेवटी माझी धर्मपत्नी मुक्ता. दिवा तुला सांगतो, गेल्या जन्मीनं मी काहीतरी मोठं पाप केलेलं होतं म्हणून अशी पत्नी मला मिळाली. जाऊ दे, माझं हे सगळं नेहमीच आहे. मला एक ड्रिंक करून दे. नाही हा लोकेश, मी आज तुला पिऊ देणार नाही. इथे घरी आलास की तू नेहमीच दारू पितोस. प्रत्येक वेळी तू घरी येतोस ते फक्त पिण्यासाठीच. इथे माझी अवस्था काय झाली आहे याचा कधी विचार करतोस? मी कशी जगतीये, जगाला कसं तोंड देतीये याचा विचार येतो तुझ्या मनात? हे असं जगणं मला आता कठीण झालं. तुझं माझं नेमकं नातं काय हे सांगशील एकदा? लोकेश, हे असं किती दिवस रे? दिव्या, आपलं नातं काय आहे हे आपल्या दोघांना नक्की माहिती आहे. आणि माझा तो देव जो वर बसलाय त्यालाही माहिती आहे. राधा राहिला समाज, मी त्याचा विचार कधीच केलेला नव्हता. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आपलं चांगलंच होणार, चांगलंच होणार. अग्नि परीक्षा प्लॅन तर केलाय. आता हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी महत्वाचा आहे तो पैसा. तर एवढे पैसे आणायचे कुठून? काहीतरी करून पैसा मिळवायलाच पाहिजे. आता मागे हटून चालणार नाही मुक्ता. विचार कर, जरा अक्कल लढव काहीतरी. वहिनी, थोडं काम होतं तुमच्याकडे. हां बोल ना. मगाशी आईंचा फोन आला होता. मी आले होते तुम्हाला बोलवायला, पण तुम्ही कामात होता.
अगं बाई, काही महत्त्वाचं बोलल्या का त्या? हो, त्या म्हणाल्या की तुम्हाला 13वीची तयारी करायला सांगितली त्यांनी. आणि घरातनं जाताना काही घराची बिलं चुकती करायची होती, ती त्या गडबडीमध्ये विसरून गेल्या. ती बिलं मला चुकती करायला सांगितली. आणि म्हणाल्या की तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे देऊन गेल्यात म्हणून तुमच्याकडून पैसे घ्यायला सांगितल्यात. आहेत ना चाव्या? हो, चाव्या आहेत माझ्याकडे, पण आई जाताना काही बोलल्या नाहीत ग तसं मला. परत फोन करते म्हणाल्या का? नाही, तसं नाही काही म्हणाल्या. एवढंच म्हणाल्या की पैसे घे म्हणून तुमच्याकडून. बरं, मी सकाळी बोलते त्यांच्याशी. हां, आणि मग उद्या सकाळपासूनच आपण 13वीच्या तयारीला लागूया. ठीक आहे. मी काय म्हणते वहिनी, आपण कामं जर वाटून घेतली तर, म्हणजे तुम्ही घरातली कामं करा सगळी, मी बाहेरची कामं करते. हां, मी बिलं वगैरे मी भरून टाकेन. हां, चालेल. वहिनी, मग पैसे देत आहे ना? अगं बाई, हो आणते. हां, नको देऊस या चाव्या माझ्याकडे, पण काही दिवसांनी या चाव्या लवकर आपसुकच माझ्या हातात येणार आहेत. हे कधीच सगळं माझ्या हातात आलं असतं, लोकेशनं माझी साथ दिली नाही ना. पण हरकत नाही, मी हे सगळं त्याच्यासाठीच करते. राजकारण खेळले माझ्या नवऱ्याबरोबर, काही हरकत नाही. बाबांनी त्याचं जे स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाहीये ना, ते स्वप्न मी त्याची बायको पूर्ण करेन. हे वचन आहे एका बायकोचं. हे हाय. हाय. What's your name, young lady? I'm दिव्या. योगेश. हो. ही नोटीस वाचून मी ऑडिशनसाठी आले. मिस्टर लोकेश. मीच. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, या नाटकाचा मी दिग्दर्शक आणि हिरो. हा, एक काम करता येईल, उद्या 3-3:30 वाजता या तुम्ही. गर्दीतले काही रोल्स आहेत, करून टाकू आपण. 3 वाजता या उद्या प्लीज. हॅलो मिस्टर, लीड रोलच्या ऑडिशनसाठी आले मी. काही न बघताच माणसांची पारख केलीत. तुम्ही मला किती ओळखता? असं किती काम बघितलं तुम्ही माझं? ऑडिशन न घेताच तुम्ही मला मॉब आर्टिस्ट बनवून टाकलं. मी इथे ऑडिशनसाठी आली आहे. ऑडिशन घ्या आणि मग माझ्या अभिनयाबद्दल काय ते ठरवा. मला वाटलं होतं मला इथे जरा चांगली माणसं भेटतील, बट आय एम शॉक टू मीट टेरिबल पर्सन लाईक यू. पण दिव्या, तुमची ऑडिशन नाही होऊ शकत. का नाही होऊ शकणार? आम्ही आर्टिस्ट मनात काय काय ठरवून येतो. ऑडिशनसाठी हे करूया, ते करूया, असा रोल मिळेल, तसा रोल मिळेल, काय काय स्वप्न मनात घेऊन येतो. आणि तुम्ही ऑडिशन न घेताच मला जायला सांगताय. ओह दिव्या दिव्या दिव्या, डोंट क्राय यार. अगं, मी तुझी ऑडिशन घेत होतो. हो का?
मग मी पण ऑडिशन देत होते. हो या. योगेश, दिव्या. उद्या दुपारी 3 वाजता. येस. बाय. बाय. अग्नि परीक्षा काय हो पाहुणे, काय झालं? अहो मध्यरात्र आहे ही, एकटेच कुठे निघालात? काय नाही हो, आज जरा घुसमट वाटत होती म्हणून पाय मोकळे करायला बाहेर चाललो होतो. हे म्हणजे पाय मोकळे करायला बाहेर पडतात हे खरं आहे, पण हो तुमच्या पायाचा अजून सवय नाही तेवढी, आणि अजून तुमचा पाय बराही झालेला नाही. खूप अंधार आहे बाहेर, आणि या अंधारात पाय लचकला तर काय होईल? 2 4 करून बसाल, आणि बाहेर अंधारात जनावरं देखील असतात. काय? अहो पाहुणं, गावठाण आहे आमचा विभाग, रात्रीची जनावर बाहेर येणारच. हो, बरं झालं तुम्ही सांगितलं. नाहीतर मी बाहेर गेलो असतो आणि मला काय झालं असतं तर. बरं झालं सांगितलं तुम्ही. मला झोप येत नाहीये का? नाही हो. मग चला ना, आपण गप्पा मारू. पण तुम्हाला झोप येत असेल ना, तुम्ही जा, मी बसतो बाहेर. नाही हो, चला आपण गप्पा मारू, नाहीतरी काय उकाड्यामुळे ना झोप येत नाही. चला. तुम्ही कशाला आलात बाहेर? तेवढं बाहेर आलं की बरं वाटतं ग जरा, म्हणून आले. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मला माझी काळजी नाहीये ग, मला जुईची काळजी वाटते. आई ना उगीच माझी काळजी करते. आई अगं मी ठीक आहे. एका आईच्या नजरेतनं बघ, म्हणजे तुला खूप काही दिसेल. तुला नाही ते समजणार आता. जुई सुखी व्हावी असंच वाटतं ना तुम्हाला? हो ग, प्रत्येक आईला आपलं मूल सुखी व्हावं असं वाटत असतं, पण त्या मुलाने असं वाटायला नको का की आपले आई वडील सुखी व्हायला पाहिजेत. आई अगं असं का म्हणतेस? मला नाहीये का तुझ्या सुखाची काळजी? अगं मलाही वाटतं की आपण दोघींनी सुखात राहावं. आपलं मूल सुखी असलं ना की आई पण सुखी होते ग. पण ते जाऊ दे, तुम्ही दोघी जणी गप्पा करत बसा, मी चहा घेऊन येते. आई तू बस बस आणि आराम कर, मी आणते चहा. तुम्ही बसा गप्पा मार, आलेच मी. काकू, मला माहितीये तिचं सुख कशात आहे. जुई सुखात राहावी असंच वाटतं ना तुम्हाला? मोहितचं जर तिला प्रेम मिळालं तर ती नक्की सुखात राहील. हो ग, मोहितसाठी वेडी आहे ती, आणि त्याचं खूप टेन्शन घेते ती. काय करावं कळत नाही, आणि आता वय पण निघून चाललं. सिरियसली विचार करायला नको का तिनं? मी तिला सरळ मार्गाने सांगून बघितलं, पण तिचं असं म्हणणं आहे की तिला जबरदस्ती करून मोहितचं प्रेम मिळवायचं नाहीये. मला असं वाटतं की जर मोहित लग्नाला तयार झाला तर ती नक्की तयार होईल लग्नाला. पण मोहित तयार होईल असं नाही वाटत मला. हो नक्की तयार होईल. तुम्हाला फक्त माझी साथ द्यावी लागेल. द्याल का? माझ्या मुलीच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. आमच्या घरामध्ये जर ती आली तर आमच्या घरावर राज्य करेल ती, सुखात राहील ती. काय करावं लागेल मला?
मी तयार आहे. माझ्या मुलीचं सुख जर या मार्गाने येणार असेल तर मी तेही करायला तयार आहे. मग जुईचं आणि मोहितचं लग्न झालंच म्हणून समजा. हा माझा शब्द आहे, तिच्या मोठ्या बहिणीचा. मोहितचं आणि जुईचं लग्न आपण थाटात करून देऊयात. असं नक्की होईल ना मुक्ता? हो, जुईचं आणि मोहितचं लग्न होणार म्हणजे नक्की होणार. तिचं लग्न होणं जेवढं तुमच्यासाठी महत्वाचं ना, तेवढंच माझ्यासाठीही महत्वाचं आहे. गणा, कुणाला संशय तर नाही आला? संशय नाही आला पाहिजे, पण काय हे बघ, काय जर गोळ जर घातलास ना तर तुझी काय खैर नाही बरं का.